तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बरीच चर्चा झाली आणि जिथे तुकाराम मुंढे पोहोचतात तिथे कारवाईची चर्चा सुरू होते असं अनेकदा म्हटलं जातं. प्रशासनातील कडक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंढेंनी आता अन्न व औषध प्रशासनाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच मोठ्या कारवाईत देशातील सर्वात चर्चित आयुर्वेदिक ब्रँडपैकी एक असलेल्या पतंजलीशी संबंधित दिव्य फार्मसीला धक्का दिलाय. राज्यभर एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 73 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आलाय. पण नेमकं या औषधांमध्ये असं काय आढळलं? एफडीएला कारवाईची गरज का भासली आणि तुकाराम मुंढेंच्या या धडक निर्णयामागे नेमकं कारण काय, याचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. राज्यातील हजारो लोक रोज टीव्ही, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये दिसणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या जाहिरातींवर विश्वास ठेवतात. कॅन्सर बरा होईल, मधुमेह पूर्णपणे नष्ट होईल, हमखास उपचार अशा दाव्यांवर अनेक जण लाखो रुपये खर्च करतात. पण आता याच दाव्यांमागचं सत्य उघड करण्यासाठी महाराष्ट्र एफडीए मैदानात उतरलंय आणि या कारवाईचा फटका थेट बाबा रामदेव यांच्या पतंजलीशी संबंधित दिव्या फार्मसीला सुद्धा बसल्याचं समोर आलंय. राज्यभरातून तब्बल 73 लाख रुपयांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवघ्या काही दिवसातच राज्यभर धडक मोहीम सुरू केली. भ्रामक औषध जाहिराती, मिसब्रँडेड औषधं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिलेत. त्यानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे पतंजली आयुर्वेदशी संबंधित दिव्या फार्मसी. एफडीएच्या माहितीनुसार काही औषधांच्या जाहिरातींमध्ये गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम किंवा 100% बरे होण्याचे दावे करण्यात आले होते. अशा प्रकारच्या जाहिरातींवर भारतात कायदेशीर निर्बंध आहेत आणि त्याच कारणावरून कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे ही कारवाई केवळ एका शहरापुरती मर्यादित नव्हती. कोकण विभागात जवळपास 18 लाख रुपयांपेक्षा जास्त, पुण्यात 14 लाखांहून अधिक, नागपुरात 7 लाखांपेक्षा जास्त आणि नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करण्यात आलाय. एकूण जप्तीची रक्कम 73,24,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती एफडीए कडून देण्यात आली आहे. एफडीएनं ही कारवाई ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 अंतर्गत केल्याचं सांगितलं जातंय. या कायद्यानुसार कोणतेही औषध गंभीर आजारांवर चमत्कारिक किंवा हमखास उपचाराचा दावा करू शकत नाही. विशेषतः कॅन्सर, मधुमेह, लैंगिक समस्या किंवा इतर गंभीर आजारांबाबतीत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी आहे. तुकाराम मुंढे यांनी यावेळी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला सवलत दिली जाणार नाही. भ्रामक जाहिराती आणि अवैध औषध विक्री विरोधातील मोहीम पुढे आणखी तीव्र केली जाईल. तसंच नागरिकांसाठी तक्रार नोंदवण्यासाठी विशेष मोबाईल ॲप आणि टोल फ्री यंत्रणा सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राजकारण, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात या कारवाईची मोठी चर्चा झाली, कारण पतंजली आणि दिव्य फार्मसी ही देशभरात मोठ्या प्रमाणावर ओळखली जाणारी नावं आहेत. त्यामुळे एफडीएची ही मोहीम केवळ फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नसून भ्रामक आरोग्य दावे करणाऱ्या संपूर्ण बाजाराला दिलेला इशारा मानला जातोय. तर तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीएची ही कारवाई पुढे आणखी किती मोठं रूप घेते? इतर कंपन्यांवरती अशी कारवाई होणार का? आणि आरोग्याशी संबंधित जाहिरातींसाठी आता नवीन नियम लागू होणार का? नरहरी झिरवाळ हे मंत्री असलेला अन्न व औषध प्रशासन विभाग आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कारकुनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना रंगे हात अटक केल्यानंतर विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि विरोधकांकडून सुद्धा टीकेची झोड उठली होती. अशा पार्श्वभूमीवर कडक शिस्त आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी विभागाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासनातील अनियमितता आणि गैरप्रकारांवर खरोखरच लगाम बसणार का? विभागाची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
तुमचं यावरचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.